आज मी घरी असा पाहुणा आणला होता का तो जरी आमच्या घरी कायमचा राहणार होता तरी माझ्या आजीला लय आनंद झाला आणि आजोबांनी तर त्याला डोक्यावर हात ठेवून आशीर्वादच दिला. तर रामकृष्ण हरी मंडळी, एवढं देखणं आणि गोंडस पिल्लू घेऊन आम्ही घरी तर आलो, पण प्रवास एवढा आरामात झाला का येऊस्तवर भाऊची एक झोप झाली. वेलकम न्यू मेंबर. आणि त्याच्या स्वागतासाठी घरच्यांच्या आधी टायसनच लय उत्सुक होता आणि तेव्हा त्याला म्हणलं का धर तू याला एकदा चांगलं पाहून घे, कारण तुमच्या दोघांची मैत्री होणं महत्वाचं आहे. घाबरून राहिले. तेवढे तर आजोबा बाहेर आले, म्हणलं मग त्यांना पण विचारावा. कसं आहे दादा? आणि पिल्लू घरी आल्यावर माझ्या आधी भावाच्या दवाखान्यात आलेल्या पेशंटचा पिल्लाचाच फॅन परिवार तयार झाला. आणि त्यांचा फोटो काढून उस्तवर तर आई पण बाहेर आली. कस काय? एकदम मस्त आहे, मस्त. आणि आईचं पाहून उस्तवर आईची सून आपल्या संस्कृतीप्रमाणे ओवाळून पिल्लाचं स्वागत करायला आली. मग म्हणलं भावाला भूक लागली असन म्हणून त्याला दूध भाकर खायला दिली, तर ते एवढं शहाणं निघलं का त्याला नुसतं दूध पिऊन घेतलं आणि मला म्हणे का खाय तूच भाकरी. कस काय? कस काय? भारी खरंच. जरा नीट म्हण, असं काय फॉर्मल काय बोल राहिला? काय नॉर्मल बोला, भारीच आहे, दुसरं नाही बोलणार काही. तुम्हाला ब्लॉग मध्ये नाही घेणार. मग म्हणलं आता चला घरात आजीबाईला दाखवू. हा, तर जपावं लागत. आता आजी आजोबांचा आशीर्वाद पिलाला तर भेटलेलाच आहे, पण तुम्हाला आमचं हे देखणं पिल्लू कसं वाटलं हे नक्की सांगा. ते पण याला एखादं छानसं नाव सुचवून. तोपर्यंत रामकृष्ण हरी.